पंचपोर माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिक वरती व्हिडिओ सिरीज करतोय. त्याच्यामधला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे आणि दिस व्हिडिओ इज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ बफर न्यूमरिकल्स. कळालंय? म्हणजे बफर सोल्युशनचे काय काय न्यूमरिकल्स येतात ते कसे कॅल्क्युलेट करायचे, काय काय टाइपचे न्यूमरिकल येतात ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो येस, बफर सोल्युशन साठी फॉर्म्युला पाहिजे. तर बफर सोल्युशनचा फॉर्म्युला कोणी दिलाय? हेंडरसन. व्हॉट इज हेंडरसन इक्वेशन? For acidic buffer, pH is equal to pKa log of concentration of acid salt upon concentration of acid. And what is for base? Base साठी always जरी pH काढायचा असला तरी काय फॉर्म्युला आहे? POH is equal to pKb plus log of concentration of salt upon concentration of base. कळाले? सो हे दोन फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे and let us see how much variety of questions are there. ओके, एक छोटंसं डेरिवेशन फ्रॉम दिस वे बघा. pH is equal to pKa plus log of concentration of salt upon acid. हे आपलं इक्वेशन आहे. एक छोटंसं डेरिवेशन किंवा अजून एक कसा क्वेश्चन येतो ते बघूयात आपण. सो इथं लॉग 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 बरोबर ना, pH pKaच्या फॉर्म्युल्यात पण आपण लॉग काढतोय. सो लॉग कॅल्क्युलेशन करून हे आन्सर आहे. विदाउट लॉग कॅल्क्युलेशन किंवा अजून दुसऱ्या कशा पद्धतीने हे इक्वेशन लिहिता येईल बघा. इफ यू टेक लॉग, इफ यू राईट डाऊन फॉर्म्युला फॉर दिस टू, काय होणार आहे बघा. मायनस लॉग ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू मायनस लॉग Ka प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ठीक आहे. काय केलं आपण? फक्त फॉर्म्युला pH आणि pK चा फॉर्म्युला लिहिला. नाउ नेक्स्ट वन, मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे मायनस साइन जाईल आणि इकडे मायनस साइन येईल. सो लॉग H प्लस इज इक्वल टू लॉग Ka मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ठीक आहे. आता लॉग A मायनस लॉग B काय फॉर्म्युला येतो? लॉग A मायनस लॉग B इज लॉग ऑफ A अपॉन B. सो हा काय होणार फॉर्म्युला? लॉग ऑफ Ka अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. कळालं काय लिहिलं? फक्त आपण नेहमी इथून इकडे उडी मारतो, आता उलट केलं. ओके. सो लॉग ऑफ H प्लस इज दिस वन. नाउ टेक अँटीलॉग ऑफ बोथ साइड्स. ओके, अँटीलॉग काढायचं म्हणजे काय? ह्या लॉग वर्ड कॅन्सल होईल. सो व्हॉट यू विल गेट? H प्लस इज इक्वल टू Ka अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. बरोबर. जरा नीट रिअरेंज केलं तर काय दिसेल आपल्याला? H प्लस इज इक्वल टू Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. कळालं? सो आपल्याला जसं हेंडरसन इक्वेशन pH काढता येतो तसं H प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला. ओके, यू कॅन डायरेक्टली यूज दिस फॉर्म्युला और डिराइव्ह दिस विदिन 2 or 3 मिनिट्स. ठीक आहे. म्हणजे मी एका सांगते, किती गोष्टी पाठ करणार ना, नाही हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल. लक्षात आलं असेल तर त्या मोमेंट ऑफ सेकंडला तुम्हाला फॉर्म्युला डिराइव्ह करून याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या. ठीक आहे. जसं आपण ऍसिडिक बफर साठी हा फॉर्म्युला दिला तसा बेसिक बफरला काय होणार आहे? H प्लस च्या ऐवजी काय होणार आहे? OH मायनस इज इक्वल टू KH ऐवजी काय? KB. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड तिथं काय येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. कळालं फॉर्म्युला? So this is one more way to express Henderson equation. Okay, so this is for OH minus and this is for H plus. Okay, चला एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला काय करता येईल? न्यूमरिकल, ऍक्च्युअली जे काय आपले न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे त्याला आपण स्टार्ट करू. ओके, डन. चलो, नाउ लेट अस स्टार्ट न्यूमरिकल्स ऑन दिस क्वेश्चन और इन दिस फॉर्म्युले. चला न्यूमरिकलला स्टार्ट करूयात. फर्स्ट न्यूमरिकल बघा. An acidic buffer contains equal concentrations of acid and salt. The dissociation constant of acid is 10 raised to -5. So what is pH of that buffer solution? ठीक आहे. ऍसिडिक बफर आहे म्हणजे pH लेस दॅन 7 येणार. तर फायनल आन्सर लेस दॅन 7 आहे, हे डोक्यात ठेवा. नेक्स्ट वन, इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अँड ऍसिड. सो pH चा फॉर्म्युला काय आपला? हेंडरसन इक्वेशन इज pH is equal to pKa plus log of concentration of salt upon acid. Okay, so pH to be calculated.
पीके साठी काय दिलंय बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट इज 10⁻⁵. जरा नीट बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के दिलाय, पीके नाही. कळालं ना? सो व्हॉट इज गिव्हन टू यू? के इज 10⁻⁵. Therefore, what is pKa? pKa will be minus log of 10⁻⁵. -5 खाली आला, pKa काय होणार आहे तुमचा? 5. ओके. नेक्स्ट वन, व्हॉट इज गिव्हन अबाउट सॉल्ट अँड ऍसिड? इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अँड ऍसिड. म्हणजे ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. सो व्हॉट यू कॅन से हियर, लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड सपोज x असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट पण काय? x. सो x कॅन्सल झाला, सो इट इज log 1. log 1 काय येतो? 0. So this term is 5, this time is 0. So what is our pH? pH is equal to, ह्या टर्म साठी काय लिहिणार? 5 plus 0. So pH is equal to 5. कळालं? Okay, so our first point or first equation logic काय? तर if concentration of salt is equal to concentration of acid, then pH will be equal to pKa. कळालं? दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सेम आली तर हे दोन्ही, कारण की हा 0 होतो, हे आन्सर येणार आहे 5. इज इट ओके? चलो, नाउ विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. काय क्वेश्चन आहे? Ka of HCl is 5 × 10⁻10 moles at 25 degrees Celsius. For maintaining pH constant is equal to 9, the volume of 5 molar KCN is to be added or it to be required in 10 ml 2 molar KCN. KCN नाही, HCl. ओके. काय दिलंय बघा, व्हॉल्यूम काढायचं आहे. पीएच दिलाय, Ka दिलाय, सॉल्ट आणि ऍसिड. ठीक आहे. चला बघा काय काय दिलंय. पहिली गोष्ट काय दिलंय? Ka. सो Ka वरनं काय करणार आपण? pKa. pKa इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ Ka. सो इट इज मायनस लॉग 5 × 10⁻10. सो काय येणार आहे? मायनस लॉग 5, मायनस साइन आत गेली, मायनस मायनस प्लस लॉग 10. ओके, और 10 log 10, सॉरी हा 10 खाली येणार. सो log 5 किती येतो? 0.7 मायनस साइन प्लस 10 आणि log 10 किती? 1. सो युअर Ka इज 9.3 और pKa इज 9.3. देन व्हॉट इज गिवन? pH. pH इज इक्वल टू 9. देन व्हॉट इज नेक्स्ट गिवन? द व्हॉल्यूम रिक्वायर्ड, म्हणजे आपल्याला व्ही काढायचं आहे कोणासाठी? KCN. सो KCN कोण आहे? ऍसिड बेस का सॉल्ट? येस, इट इज सॉल्ट. सो सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं बघा. मोल्स दिलेत आणि व्हॉल्यूम आहे. सो इट इज कॅल्क्युलेटेड ॲज मिलीमोल. ओके, सो मिलीमोल. आपल्याला व्हॉल्यूम नाही माहिती, सो व्हॉल्यूम साठी आपण घेऊयात x इंटू मोल्स किती आहेत? 5. सो यू राईट इट ॲज 5x. ओके. नेक्स्ट वन, टू बी ऍडेड इन 10 ml 2 molar HCN. म्हणजे आपलं HCN कोण झालं? HCN इज अवर ऍसिड. बरोबर. त्याचं मिलीमोल किती दिलंय? 10 × 2. आन्सर इज 20. ओके, अँड व्हॉट इज टू बी कॅल्क्युलेटेड? x. ओके, कसं करणार? कॅल्क्युलेशन कसं करणार आहे? आपला हँडरसन इक्वेशन वाला फॉर्म्युला, pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. pH किती दिलंय? 9. pK इज 9.3 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती आहे? 5x आणि ऍसिड साठी किती? 20. लॉग ऑफ 5x अपॉन 20. बरोबर. 9.3 ला इकडे आणूयात. सो काय होणार आहे? मायनस 0.3 इज इक्वल टू लॉग ऑफ a अपॉन b. लॉग 5x मायनस लॉग 20. ओके. नाउ लॉग 20 किती येणार बघा. जसं काढणार log 20. log 20 इज इक्वल टू log ऑफ 2 × 10. सो log 2 × 10 म्हणजे काय? log 2 प्लस log 10. log 2 किती आहे? 0.3 प्लस log 10 किती येतो? 1. सो इट इज 1.3. Therefore, minus 0.3 is equal to log of 5x प्लस येणार नाही, मायनस येतं साइन, मायनस 1.3. ओके. Now take this 1.3 here. किंवा आपण असं करूयात, लॉग इकडे घेऊयात, हे तिकडे घेऊयात. सो 1.3 मायनस 0.3 विल बी इक्वल टू 1. Therefore log of 5x is equal to 1. Therefore 5x is equal to, कसं काढायचं बघा.
आपल्याला लॉग काढायचा आहे. लॉग 5x 1 आहे. कशाचा लॉग 1 येतो? 10 चा. बरोबर ना? 10 चा log 1. So log of 5x is equal to 1 or antilog of 5x will be equal to antilog of 1 and that will be 10. बरोबर? So x is equal to काय येणार आहे? 10 upon 5 2 ml. कळालंय कसं काढलंय? So how to calculate volume required. Okay. So it is nothing but last step you have to calculate antilog. चला. So बघितला क्वेश्चन? समजलाय? We'll go for next question. क्वेश्चन बघूया. What is that question? 25 ml of 0.4 molar weak base. So बेसचा व्हॉल्यूम आणि मोलॅरिटी दिली आहे. 75 ml of 0.2 mol of salt. बेस दिलाय, सॉल्ट दिलाय. It forms a buffer. So बेसिक बफर होणार. The constant dissociation constant of base is this much. What is the pH of buffer? And some log 1.5 काय तो लिहून दिला. ओके, चला सॉल्व करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ बेस. विचारलंय पीएच पण आहे काय? बेस. तर बेस असताना काय करायचं? बेस साठी फॉर्म्युला काय तो? पीओएच. बरोबर ना? सो पहिल्यांदा आपण पीओएच ने सॉल्व करूया. सो आधी त्याच्यासाठी आपल्याला केबी लागेल ना. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट दिला, आधी आपण पीकेबी काढूया. So Kb is given as 2 into 10 raised to minus 5. So Pkb कसा काढणार आहे? Minus log of 2 into 10 raised to minus 5. Okay. So it is equal to minus log 2 plus log or 5 log 10. So log 2 किती येतो? 0.3 minus 0.3 plus 5. बरोबर? log 10 किती? 1. So answer is 4.7. So Pkb is 4.7. Okay, then pH to be calculated. Then concentration of base किती दिलंय बघा? 25 ml into 4 मिलीमोल मध्ये करायचं. मगाशी केलं होतं ना. So 25 into 4 it is 100. Sorry, 25 into 0.4 so it is 10. Okay, next one concentration of salt. Salt किती दिलंय? 75.2. 75 into 0.2. So it will be 15. ठीक आहे. एक आहे 10 मिलीमोल, दुसरा आहे 15 मिलीमोल. चला सुरू करूयात. पीएच काढायचा आहे पण येस व्हॉट वी नो आपल्याला आधी पीओएच काढायचं आहे. ओके, सो पीओएच इज इक्वल टू पीकेबी प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. ओके, सो पीओएच इज इक्वल टू पीकेबी किती आहे? 4.7 प्लस लॉग ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 15 आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? 10. सो 15 अपॉन 10 विल बी 1.5. सो इट इज 4.7 प्लस लॉग ऑफ 1.5. लॉग 1.5 इज ऑलरेडी गिव्हन. ओके, एक लॉग बद्दल सांगते तुम्हाला. जनरली इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लॉग्स ऑफ व्हॅल्यूज ऑफ सम लॉग व्हॅल्यूज आर गिव्हन टू यू किंवा काहीतरी हिंट दिलेली असते किंवा तुम्हाला शॉर्टकट मेथडनी लॉग काढायचे. हे लक्षात घ्या. कधी कधी देतात, कधी कधी नाही. तर तुम्हाला लॉग कसे काढायचे ते आलं पाहिजे. आणि हो, दिला असेल तर गपचूप तीच व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यात मनाने काहीतरी बदल करायचा नाही. सो इट इज 4.7 प्लस 0.176. काय आन्सर येणार आहे? इट विल बी 6, 7, 8. बरोबर. 4. This one. This is our pOH. बरोबर. But what is asked? pH. pH कसा काढायचा? pH will be equal to 14 minus pOH. So it is 14 minus 4.876. So 4.87. काय आन्सर येणार आहे तुमचं? It will be 14 minus 4. So it is 9.12 something. 124. Okay. So this is your final answer. Okay. So what is the point in this case? If a base is given, then first calculate pOH and then pH. कळलं? बरेचदा काय होतं, आपण आन्सर देणार 4.876 आणि ऑब्विसली 4 ऑप्शन मध्ये हे आन्सर असणार. टिक मार्क आगे बढो असं करू नका. चला समजलंय? पुढचा क्वेश्चन करूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे? The ionization constant of acetic acid is 2 into 10 raised to minus 5.
The pH of the solution is 5.7. So pH is already given and what is asked? The ratio of concentration of salt to acid. म्हणजे मगाच्या एका इक्वेशन मध्ये आपल्याला फक्त सॉल्टचा व्हॉल्यूम विचारला, आता सॉल्ट आणि ऍसिडचा रेशो कॉन्सन्ट्रेशनचा. ठीक आहे. सो वन्स अगेन व्हॉट इज गिवन? के किती दिलाय? 2 × 10⁻⁵. सो pKa कसा काढणार आहे? मायनस लॉग ऑफ 2 × 10⁻⁵. ओके. आता शॉर्टकट मेथड बघा. व्हॉट वी नो, मायनस साइन आत घ्यायची, ह्याचा मायनस होणार, हा मायनस मायनस प्लस होणार. सो 5 मायनस लॉग 2, डायरेक्ट आन्सर काढा. So 5 minus log 2 is 0.3. So answer will be 4.7. ठीक है. Next one, pH is already given, that is 5.7. Okay. Now here pK and pH, they are different values. बघा, if pH is equal to pK, concentration of salt is equal to acid. ठीक आहे. नाहीतर आपला आन्सर इथंच झालं असतं. सपोज हा क्वेश्चन इथं 5.7 च्या ऐवजी 4.7 असतात, तर आपण काय दिलं असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड और इट इज 1:1. ठीक आहे. सो काय म्हणत आपण, क्वेश्चन मधला एक छोटासा सब क्वेश्चन झाला. ओके. न लेटेस्ट चेक ऍक्च्युअल क्वेश्चन. 5.7 आल्यावर काय येणार? ओके. pH इज गिवन. सो व्हॉट इज आवर फॉर्म्युला? pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड. ओके. pH इज 5.7, pK is 4.7 plus log of concentration of salt upon acid. Okay, 4.7 इकडे गेला काय आलं? 1 is equal to log of concentration of salt upon acid. चला सांगा कशाचा log 1 येतो? 10 चा. log 10 is 1. So हा log गेला तर इथं काय येणार आहे? 10. Therefore concentration of salt upon acid will be equal to 10. Or otherwise concentration of salt as to concentration of acid is 10:1. Okay. So concentration of salt to acid is 10:1. Once again what is the question? जरा नीट बघा. म्हणजे हा क्वेश्चन इझी आहे, तर काहीतरी उगाच ट्विस्ट करायचं, कारण नसताना काहीतरी वेगळं वेगळं करायचं. इट्स ऍसिड टू सॉल्ट इज आस्क्ड. आपण काय काढलंय? सॉल्ट टू ऍसिड. सो व्हॉट इज द पॉइंट? इन न्यूमरिकल्स. ओके. बरेचदा 10:1 हा ऑप्शन असणार आहे. आपला आलंय सुद्धा, हे टिक मार्क केलं पुढे जाऊ, तसं नका करू. क्वेश्चन इज ऍसिड टू सॉल्ट. सो सॉल्ट टू ऍसिड इज 10:1 और इन अदर वर्ड्स ऍसिड टू सॉल्ट काय येणार आहे तुमचं आन्सर? इट इज 1:10 अँड दिस इज युअर करेक्ट आन्सर. कळालं? सो जस्ट चेक आउट द क्वेश्चन. इट इज जस्ट अ पॉइंट ऑफ इंग्लिश. कळालं ना? इंग्लिश आपलं धड पाहिजे, हे न्यूमरिकल नीट वाचता आलं पाहिजे. कळालं? ओके. सो कॉन्सन्ट्रेशन इज आस्क्ड. ऑलवेज यू विल गेट सम लॉग व्हॅल्यू. समजा हे दोन्ही इक्वल आले तर 0 येणार, हे दोघं जण इक्वल येणार. नाही आले तर नीट बघायचं आणि नीट सॉल्व्ह करायचं. कळाले? सो द नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन इज यू विल आस्क कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट ऍज टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ओके. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन घेऊया. व्हॉट इज द क्वेश्चन? 10 ml 0.3 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड is mixed with same volume of 0.2 molar NaOH. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड आणि NaOH मिक्स केलं. नेक्स्ट वन, आयनायझेशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिटिक ऍसिड इज 2 × 10⁻⁵. व्हॉट इज द pH ऑफ मिक्सचर? ओके. द वर्ड इज मिक्सचर. सो इट इज नॉट अ बफर, इजंट इट? ओके. तरी बफरच्या मध्ये न्यूमरिकल आलंय. सो कुछ तो गडबड है. ओके. नाउ इन दिस केस इट इज नथिंग बट pH ऑफ मिक्सचर. तर जेव्हा जेव्हा pH ऑफ मिक्सचर येईल हा क्वेश्चन, तेव्हा नीट बघायचं स्ट्रॉंग ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे, काय केलंय. तर बघा आपल्याकडे ऍसिड कोणतं आहे? ऍसिटिक ऍसिड म्हणजे वीक ऍसिड. आणि बेस कोणता आहे? NaOH, स्ट्रॉंग बेस. इट इज ऍसिड प्लस बेस वाली रिएक्शन. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. कळलं? सो आधी रिएक्शन करून बघायची काय काय कॉन्सन्ट्रेशन येतात, कारण की सॉल्ट वगैरे बनणार ना ऍसिड प्लस बेस. काय होतंय ते बघूया आणि मग पुढं बफर काय कुठे इथं मध्ये चाला ते बघूया. ओके. सो व्हॉट इज अवर मॉलिक्यूल? CH3COOH, acetic acid is going to mixed with NaOH. Actually this is nothing but weak acid and strong base. It is not buffer, isn't it? Buffer काय असतं? Weak acid and salt with strong base. Weak base and salt with strong acid. बरोबर? आणि इथं काय? acid plus base. It is not acid plus salt. So हे बफर नाही. तर आपल्याला आधी बफर बनवावं लागेल. बघा कसं करायचं? CH3COH plus NaOH हा काय देणार आहे मॉलिक्यूल आपल्याला? CH3COONa प्लस H2O. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट. आणि आता हे सॉल्ट कोणतं आहे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. म्हणजे हे दोघं जण जर का आले तर काय मिळणार आहे आपल्याला? बफर. ओके.
नाउ सी व्हॉट इज गिवन ॲट t इज इक्वल टू 0. t इज इक्वल टू 0 म्हणजे काय, इनिशियल टाइम. 10 ml 0.3 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड. मग आपण मिलीमोल काढणार, 10 इंटू 0.3. काय आन्सर येणार आपलं इथे 3. सेम व्हॉल्यूम म्हणजे किती घ्यायचा, 10 इंटू किती, 0.2 मोलर NaOH. सो इट इज 2. सो ऍट t इज इक्वल टू 0 हे 3 आहे आणि हे 2 आहे. ओके. सो आफ्टर सम टाइम t काय होणार आहे, या दोन्हीचा कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. आणि आता या दोघांमध्ये लिमिटिंग कोण आहे, लिमिटिंग म्हणजे आधी कोण संपणार, हा वाला. सो हा 2 ने खाली येणार, हे सगळंच 2 ने खाली येणार. सो दिस विल बी 3 minus 2 1, दिस विल बी 2 minus 2 0, आणि हा काय होणार आहे, 2 ने इन्क्रीज होणार, दिस विल बी 2. कळालंय. सो व्हॉट इज फायनली वी हॅव इन अवर बीकर, आपल्या सोल्युशन मध्ये कोण राहिलंय, वीक ऍसिड किती आहे, 1, आणि इट्स सॉल्ट किती आहे, 2. कळालं. बेस शिल्लक राहिलाय का, नाही. सो फायनली व्हॉट वी हॅव मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कळाले. आणि त्यांचे हे कॉन्सन्ट्रेशन. ओके. आणि आता पीएच काढायचा. सो पीएच साठी अजून काय दिलं आपल्याला, Ka दिलंय 2 इंटू 10⁻⁵. सो Ka इज 2 इंटू 10⁻⁵. सो pKa विल बी इक्वल टू मायनस लॉग ऑफ 2 इंटू 10⁻⁵. सो मायनस लॉग 2 इज 0.3 आणि मायनस मायनस प्लस 5 लॉग 10. सो आपण कसं लिहितो, 5 minus 0.3 इट विल बी 4.7. ओके. फॉर्म्युला काय आपला, pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. pH काढायचा आहे, pKa किती आहे, 4.7. आणि आता बघा हे दोन्ही इक्वल आहेत का, नाहीयेत. इक्वल असते तर कामच झालं असतं, pH इज इक्वल टू pKa. ओके. 4.7 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती आहे, 2, ऍसिड किती आहे, 1. सो लॉग ऑफ 2 अपॉन 1 इट इज नथिंग बट लॉग 2. लॉग 2 किती येतो, 0.3. सो 4.7 प्लस 0.3. सो pH किती येणार आहे तुमचा, pH विल बी इक्वल टू 5 और 5.0. कळालाय क्वेश्चन. सो या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जेव्हा पीएच ऑफ मिक्सचर काढायचंय त्यावेळेस ऑलवेज यू विल गेट ऍसिड अँड बेस. कळालं. सो मे बी लाईक आता इथं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे, पुढच्या एखाद्या क्वेश्चन मध्ये वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड येईल. लॉजिक सेम असं, फक्त काय मिळणार आहे, बेस असेल तर POH काढायचा. कळलं ना. बाकी सगळं लॉजिक सेम. आधी t इज इक्वल टू 0 लिहायचं, मग जो छोटा आहे तो 0 करायचा, जो छोटा आहे तो सगळ्यातनं मायनस करायचा, प्रॉडक्ट मध्ये ऍड करायचं. कळलं. Okay, so take a screenshot of it and then we'll go for next question. I'll write some point here. Yes, आपण इथं काय बघितलं आता, if you have acid plus base then make salt first and then calculate. ठीक आहे. ऍसिड आणि बेस असं कॉम्बिनेशन दिलं तर आधी सॉल्ट बनवायचं, मग कॉन्सन्ट्रेशन काढायची आणि मग नंतर कॅल्क्युलेशन स्टार्ट करायची. कळलं. चलो नाउ नेक्स्ट पॉइंट. चला आता आपण शेवटचा क्वेश्चन बघूया. इन दिस बफर कॅपॅसिटी और बफर क्वेश्चन 5 moles of acid is required to change pH of buffer solution by 2 units. Calculate buffer capacity. I think कुछ तो मिसिंग है. एक मिनिट हा, काहीतरी लिहायचं राहिलं आपलं. चेंज द pH ऑफ 3 liters असं लिहूया. 3 liters of buffer solution by 2 units. कॅल्क्युलेट बफर कॅपॅसिटी. बरं आता माझं 3 लिटर लिहायचं राहिलंय, बट द थिंग इज हे मी मनाने लिहिलंय. ठीक आहे. सो सपोज क्वेश्चन मध्ये 3 लिटर किंवा काही नंबर दिला नसेल तर सोल्युशनचा व्हॉल्यूम किती घ्यायचा, 1 लिटर. कळालं. काय सांगितलं, इफ व्हॉल्यूम इज नॉट गिवन टेक 1 लिटर. आणि मी उगाच थोडासा आपला डिफिकल्टी वाढवायची म्हणून व्हॉल्यूम दिलाय 3 लिटर. ठीक आहे. सो बफर कॅपॅसिटी काय फॉर्म्युला आहे बफर कॅपॅसिटीचा, फाय इज इक्वल टू काय लिहितो आपण, moles of acid or base added in 1 liter of buffer solution divided by pH change. ओके. सो 1 लिटर मध्ये किती मोल्स, आपल्याकडे किती दिलंय, 5 moles in 3 लिटर. बरोबर. 5 moles in 3 लिटर म्हणजेच मोल पर लिटर काय येणार आहे, इट विल बी 5/3. बरोबर. सो इट विल बी 1 point काय येणार आहे, 66.
Okay. So what is our phi? It is 1.66 divided by pH change किती दिलाय 2 units. 1.66 divided by 2. काय आन्सर येणार आहे 0.83. So our buffer capacity is 0.83. कळालंय सोपा क्वेश्चन असतो पण हा फॉर्म्युलाच लक्षात राहत नाही आणि हे 1 लिटर हे डोक्यात घ्या. इफ व्हॉल्यूम इज गिवन देन जस्ट चेक आउट 1 लिटर आहे का नाही, नसेल तर पर लिटर आधी काढून घ्यायचं आणि देन दिस वन. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी व्हरायटी काय येणार आहे तर मोल्स आर नॉट गिवन. इन्स्टेड ऑफ मोल्स व्हॉट इज गिवन वेट इज गिवन. लाईक 2 grams ऑफ NaOH आर ऍडेड इन 5 लिटर ऑफ बफर सोल्युशन. तर 2 ग्रॅम म्हणजे किती मोल काढायचं 5 लिटर दिलंय मोल्स पर लिटर काढायचं. कळालं. So that is the only change in buffer capacity question. कळाले. So I'll write here last point buffer capacity phi is equal to mole per liter divided by pH change. Okay. So yes, finally we'll stop our video here. The thing is what we have seen buffer चे calculations कसे करायचे. कळालं. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय तर कॉन्सन्ट्रेशन सेम आलं तर पीएच इज इक्वल टू पीके. सिमिलरली पीओएच इज इक्वल टू पीकेबी. त्याच्यावरनं पीएच काढायचा. नेक्स्ट वन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किंवा ऍसिड किंवा बेस. कॉन्सन्ट्रेशन देताना जर का व्हॉल्यूम सेम असेल तर जी मोलॅरिटी आहे ती घ्यायची. किंवा व्हॉल्यूम दिलाच नसेल तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय मोल्स आहेत ते घ्यायचे. पण जर का व्हॉल्यूम दिलेत आणि तेही बी डिफरंट आहेत तर काय करायचं मिलीमोल कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट वन फॉर अ बेस साठी पीएच काढायचा असतो पण निघतो काय पीओएच. फॉर्म्युला पीओएच आहे तर डोक्यात ठेवून आन्सर काढा. देन अनदर टाइप ऑफ क्वेश्चन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेशो ऑफ सॉल्ट टू ऍसिड टू सॉल्ट टू बेस काहीतरी आपल्याला क्वेश्चन येतो. सो रेशो काढायचा आहे पीएच आणि पीके दिलेला असतो. देन ऍसिड प्लस बेस या टाइपचा क्वेश्चन याच्या आधीचा क्वेश्चन आपण बघितलाय की काय सपोज ऍसिड आणि बेसचं मिक्सचर देतात आणि पीएच ऑफ मिक्सचर. या क्वेश्चन मध्ये बफरचा बी पण लिहिलेला नसतो पण समजून घ्यायचा हा क्वेश्चन बफरचाच आहे. कळालं आणि सॉल्व्ह करायचा. अँड लास्ट वन इज बफर कॅपॅसिटी. ओके. चलो सो आपण थांबूयात. मला असं वाटतंय की हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल न्यूमरिकल सॉल्व्ह करायला. मी मॅक्सिमम डिफरंट टाइपचे न्यूमरिकल्स ह्याच्यामध्ये कव्हर केले. बट स्टील तुमच्याकडे एखादं नवीन न्यूमरिकल असेल आणि तुम्हाला ते सॉल्व्ह होत नसेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तो क्वेश्चन ऍड करा. मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्की देईन. ठीक आहे. गुड बाय.